शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि ते कारंजामध्ये जे दत्ताचं जन्मस्थान आहे गुरुमंदिर, इथं आज ते दर्शन घेण्यासाठी येणार आहेत। इथं ते नतमस्तक होतील। मंदिर प्रशासनाकडून नेमकी काय तयारी करण्यात आलेली आहे आणि ठाकरे कुटुंबातील नेमकं कोण इथं आलं होतं का यापूर्वीला हे जाणून घेण्यासाठी आपल्या इथं विश्वस्त आहेत। दादा मला सांगाल नेमकं कोण इथं आलं? उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मी प्राध्यापक अतुल बडे, गुरुमंदिर संस्थान विश्वस्त कारंजा। आज उद्धवजी ठाकरे गुरुमंदिरामध्ये दर्शनासाठी येणार हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला। या ठिकाणी गुरुमंदिरामध्ये अनेक क्षेत्रामध्ये असणारे तज्ज्ञ व्यक्ती या ठिकाणी महाराजांच्या दर्शनासाठी येतात। मागे नितीनजी गडकरी येऊन गेले, राज्यपाल कोश्यारी सर येऊन गेले, त्यानंतर मोहनजी भागवत येऊन गेले, अजित कडकडे आणि गायन क्षेत्रात किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे तज्ज्ञ व्यक्ती असतात, उच्च स्थानावर पोहोचलेले असतात, ते या ठिकाणी महाराजांना नतमस्तक करण्यासाठी येत असतात। बाकीचे जसे भक्त येतात तसे आज उद्धवजी ठाकरे या ठिकाणी येत आहेत। आम्हाला खरोखर आनंद झाला। तर या ठिकाणी मंदिर प्रशासनातर्फे आम्ही त्यांचं निश्चित बाकी भक्तांचं जसं स्वागत करतो त्याचप्रमाणे आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत आणि त्यांना एक छोटीशी मूर्ती महाराजांची भेट म्हणून देणार। यापूर्वी ठाकरे कुटुंबातील कोणी व्यक्ती इथं आला होता दर्शनासाठी? माझ्या स्मरणात तर नाही। उद्धवजी कारंजामध्ये यापूर्वीला 1-2 वेळा येऊन गेले, परंतु त्यांचा दर्शनाला येणं कदाचित जमलं नसेल, पण आज ते येत आहेत, तर त्याबद्दल आम्हाला खूप आनंद। यापूर्वीला मंगेशकर कुटुंबातील असतील, अनुराधा पवार असतील, असे बरेच लोक येऊन गेले। यावेळेस राजकीय लोकांचा इथं मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते, काय सांगाल याबद्दल? राजकीय क्षेत्रामध्ये कसं असते माहिती आहे का, की आता लोकसभेचं इलेक्शन आहे आणि इलेक्शन म्हटल्यानंतर सर्व नेत्या मंडळीचे आजूबाजूला दौरे होतात आणि हे दौरे होत असताना साहजिकच कारंजा हे एक नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं जन्मस्थान आहे। या ठिकाणी त्यांना दर्शनाला येण्याची एक इच्छा होते, म्हणून ते येत असतात। एबीपी माझा, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।